रामकृष्ण हरी माऊली. आज एकादशी. सर्वांना एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. कोण एकादशी कशासाठी धरतं तर कोण कशासाठी धरतं, पण एकादशी एका कारणासाठी मात्र सगळे धरतात, ती म्हणजे फराळ. आणि या फराळामध्ये खूप प्रकार केले जातात. पण उपवासाचे गुलाबजामुन तुम्ही कधी खाल्ले का? नाही ना? मग चला, या एकादशीला माझ्या पद्धतीने छानपैकी उपवासाचे गुलाबजामुन बनवून बघा. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणारी ती म्हणजे रताळी. तर इथे माझ्या घराच्या बाजूला हा असा एक रताळ्याचा वेल आहे. तो वेल मला कुठल्याही प्रकारे असा उपटून न घेता त्याचे रताळे काढायचे होते. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक तो वेल साईडला करून वरचेवर दिसतील तितकेच रताळे मी त्याची उकडून म्हणजे असे उकरून काढून घेत होते. हे बघा, हे असे सहज मला मिळून पण गेले. खूप नाही, अगदी 2 ते 3च हवे होते, त्याच्यामुळे मी तेवढेच तिथून काढून घेतले. हे बघा, आणि ह्या रताळे काढण्याच्या प्रोसेसमध्ये माझ्या शिवला मात्र खूप नवल वाटत होतं. ते सगळे रताळे मी घरात घेऊन आले, ते स्वच्छ धुवून घेतले. अर्थात त्याला काही माती वगैरे विशेष नव्हतीच, खूप ताजे होते ते. मस्तपैकी एका स्वच्छ तव्यावरती आपल्याला ते रताळे असे मांडून घ्यायचे. वरनं एक पातेलं उपडं घालायचं, 10 ते 15 मिनटं छानपैकी शिजून द्यायचं. हे करत असताना रताळ्यांमध्ये पाणी घालायचं नाही, ओली राख घालायची नाही, काहीच नाही. फक्त रताळे आणि वरनं थोडंसं मोठ्या साईजचं भांडं त्याच्यावरती आपल्याला उपडं घालायचं. 10 ते 15 मिनटांमध्ये खूप सुंदर मऊसर असे हे रताळे आपले उकडून तयार होतात. आणि असे उकडल्यामुळे त्याची जी नॅचरल चव आहे ना, ती त्याच्यात जशीच्या तशी राहते. त्याच्यात चवीत बदल होत नाही कुठल्याही प्रकारचं. या रताळ्याची चव पानसट जी लागते ना पाण्यात उकडल्यामुळे, ती अजिबात लागत नाही, कारण यात पाण्याचा अंशच नसतो. त्यानंतर त्याची अशी सालं काढून घ्यायची आपल्याला. खूप सहज याची सालं निघतात आणि खूप पातळ असतात, त्याच्यामुळे अगदी वरचेवरून ही सालं काढून घ्यायची. रताळ्याची सालं काढून ते साईडला ठेवले. आता ठेवूयात पाकासाठी पाणी. तर इथे मी 1 तांब्या भरून पाणी घातलं आहे आणि त्याच्या निम्मी इतकी साखर मी इथे याच्यामध्ये घातली आहे. आणि याच्यात आपल्याला 2 वेलच्या फक्त अशा तोडून त्या घालायच्या आहे. आणि हा पाक 1 तारी 2 तारी खूप घट्ट असं काहीही करायचं नाही. साखर विरघळून फक्त उकळी आपल्याला ह्याच्यासाठी काढून घ्यायची आहे. हे जे सोललेले रताळे हे आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचे. त्याच्यानंतर जे पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने हे छानपैकी स्मॅश करून घ्यायचे. लक्षात ठेवायचं, त्याच्यात रताळ्याची गाठ आपल्याला ठेवायची नाही. खूप मऊसूत एकसारखं हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित घसरून मॅश करून घेतलं की त्याच्यात आपल्याला घालायची मिल्क पावडर. ही मिल्क पावडर आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये 10 रुपयाच्या पॅकेटमध्ये पण मिळते आणि किलोच्या प्रमाणात 1 किलोचं पण आपल्याला पॅकेट मिळतं. तर उपवासासाठी बनवतो आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यात मिल्क पावडर घालायची. जेवढी आपण रताळं घेतली आहे त्या रताळांचा आपल्याला कणकेचा जसा आपण उंडा मळतो तसा मळायचा आहे आणि त्यात मावेल इतकी आपल्याला मिल्क पावडर घालायची. साधारण 1 ते 1.5 वाटी मिल्क पावडर मला एवढ्या रताळ्यांसाठी लागलेली आहे. हे बघा, इथे आपण उपवासाला करतो आहे म्हणून मिल्क पावडर घालायची. इतर वेळेस खाण्यासाठी जर आपण हे बनवत असू तर त्याच्यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ, थोडा मैदा, थोडं कॉर्नफ्लावर आणि थोडी मिल्क पावडर अशी 4 पीठं एकत्र करून पण याचा असा सेम उंडा चुरून सेम पद्धतीने गुलाबजामुन बनवू शकतो. थोडा तुपाचा हात लावून हा उंडा चांगला मऊसूत करून घ्यायचा. तसं झाल्यानंतर त्याचे आपल्याला आता छान गोळे करून घ्यायचे. आपल्याला हवे त्या आकाराचे, हवे त्या साईजचे आपण हे करू शकतो. हवं तर त्याला लांबट आकारही आपण देऊ शकतो. आणि मस्तपैकी सगळे एकसारखे आपल्याला याचे करून घ्यायचे. आणि हे गुलाबजामुन वळून होईपर्यंत आपला पाकसुद्धा एक साईडला तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, पाकाला उकळी येईपर्यंत आरामात आपले गुलाबजामुन वळून होतात. चांगला पाक हलवून आणि छान उकळून घ्यायचा आहे. त्याला उकळी आली की ते पातेलं उतरवून आपल्याला साईडला ठेवायचे आणि त्या गुलाबजामुन तळण्यासाठी आपल्याला तेल तापत ठेवायचे. तर एकादशी आणि दुप्पट खाशी, बहुतेक जणांचं असंच होतं की एकादशी धरली जाते कशासाठी आणि खाल्लं जातं भरपूर काय काय वेगळं वेगळं. तर मी इथे तेल तापलेल्या तेलामध्ये मस्तपैकी हे गुलाबजामुन आता तळून घेणार आहे. खूप फास्ट गॅसवर किंवा खूप तेज जो चूल असते त्याच्यावरती, म्हणजे अगदी धडधडीत जाळावरती किंवा खूप
मोठ्या गॅसवरती आपल्याला हे तळायचे नाही, कमी जाळावरती मंद आचेवरतीच म्हणजे हे छानपैकी आपल्याला तळून घ्यायचे. छान त्याला असा तपकिरी म्हणजे ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. तळून झाले की साईडला काढून घ्यायचे. असंच करत करत आपल्याला सर्व गुलाबजामुन छानपैकी तळून घ्यायचे. तळताना मात्र फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची की खूप फास्ट जाळावरती आपल्याला हे तळायचे नाहीतर त्याला क्रॅक येतात, ते कच्चे राहतात, मग त्याची चव पाहिजे तशी उमटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एवढी एकच काळजी याची घ्यायची आहे. खूप साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही पहिल्याच प्रयत्नात एकदम उत्कृष्ट पद्धतीनेही बनवू शकतो. हे बघा तयार झालेले सर्व गुलाबजामुन आता मी याच्यामध्ये काढून घेतले आणि मुरले म्हणजे रात्रीच जर करून ठेवले तर दुसऱ्या दिवशी आणखी छान लागतात. करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.